ओके. सो स्टोअर प्रोसिजर मध्ये काही डाऊट नाही ना कोणाला आता? येस, इन आउट पॅरामीटर, विदाउट पॅरामीटर, मल्टिपल इन पॅरामीटर सगळं बघितलंय. सो आपल्याला स्टार्ट करायचंय स्टोव फंक्शन. ओके. यालाच आपण काय युजर डिफाईन फंक्शन पण म्हणतात. ठीक आहे. युजर डिफाईन, युजर म्हणजे कोण आहे? आपण. ओके, आपण यूज करतो. युजर डिफाईन म्हणजे आपण तयार केलेले फंक्शन. ओके. फॉर एक्झाम्पल एक लक्षात ठेवायचं, फंक्शन म्हणजे काय? आपण एक कोड लिहिणार आहे, तो नेहमी आपल्याला काय करणार आहे? एक व्हॅल्यू रिटर्न मध्ये देणार. फॉर एक्झाम्पल मी क्वेरी लिहितोय सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. मला हे आउटपुट मध्ये काय देत आहे? एम्प्लॉईज टेबलचा पूर्ण डेटा देत. पण फंक्शन काय करतं? नेहमी एक व्हॅल्यू आउटपुट रिटर्न मध्ये देतात. ओके. आउटपुट नसतं म्हणजे ते रिटर्न मध्ये देतं. रिटर्न मग का म्हणतोय मी? कारण की ती व्हॅल्यू आपण फर्दर कॅल्क्युलेशन साठी यूज करू शकतो. आणि फंक्शन कधी पण एक सिंगल व्हॅल्यू ऍज अ म्हणजे रिटर्न करत. ठीक आहे. जसं आता सपोज आपण मी क्वेरी काय ते राईट करतो, मला इथं टेबल येत होतं आउटपुट मध्ये. तसं फंक्शन काय करणार आहे? एकच व्हॅल्यू मला देणार. जे फंक्शनचा आउटपुट येणार आहे त्याला आपण म्हणतो की फंक्शन काय करतं? नेहमी एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतं. ठीक आहे. आता फंक्शन क्रिएट करायचं आहे. ओके. त्यासाठी काय? जसं टेबल क्रिएट करतो, क्रिएट टेबल. प्रोसिजर क्रिएट केली, क्रिएट प्रोसिजर. आपण व्ह्यूज क्रिएट केले, क्रिएट व्ह्यूज. सेम फंक्शन क्रिएट करायचं आहे तर क्रिएट फंक्शन. सेम. ओके. जो आपण स्टोअर प्रोसिजरला बघितला सिंटॅक्स, सेम सिंटॅक्स आहे. आपण कसं करतो? डिलिमिटर. ओके. डबल डॉलर. ठीक आहे. त्यानंतर क्रिएट फंक्शन. एक फंक्शनचं नाव देतो f_average. ठीक आहे. क्रिएट फंक्शन f_average सॅलरी नाव दिलं. त्यामध्ये मी काय करतोय? एक पॅरामीटर पास करतो. फंक्शन काय करतं? नेहमी पण एक, जसं आपण प्रोसिजर मध्ये बघितलंय, प्रोसिजर काय करतं? आपण प्रोसिजरला इन आणि आउट पॅरामीटर देतो. तसं फंक्शन फक्त इन पॅरामीटर घेतो. फंक्शनला आपण आउट पॅरामीटर कधीच देत नाही. फंक्शन फक्त इन पॅरामीटर घेतं आणि जी व्हॅल्यू आउटपुट येते ती आपल्याला रिटर्न मध्ये देतं, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून. ओके. मग आता मी इथे एक पॅरामीटर देणार आहे, त्याचं नाव काय? सपोज PEMP नंबर. आपण आधी कसं म्हणायचं? स्टोअर प्रोसिजर मध्ये इथं इन करायचो, राईट? इन पॅरामीटर, मग आउटला आउट. पण फंक्शन काय करतं? फक्त इनच पॅरामीटर घेतं. मग इथं मॅन्डेटरी नाही की तुम्ही इन मेन्शनच केलं पाहिजे. इथं तुम्ही फक्त जे पॅरामीटर पास करणार आहे ते सॉफ्टवेअरला ऑटोमॅटिक कळणार आहे की हे इन पॅरामीटर. कारण की फंक्शन काय करतं? फक्त इन पॅरामीटर घेत असतं इनपुटवर. ओके. त्यानंतर त्याचा डेटा टाईप इंट. इथपर्यंत काय डाऊट आहे? आता याच्यात फक्त थोडासा एक चेंज आहे, 1%. फंक्शन काय करतंय? मी तुम्हाला म्हणलं एक व्हॅल्यू रिटर्न करणार. ओके. रिटर्न्स. रिटर्न्स कोणती व्हॅल्यू करणार आहे? जी व्हॅल्यू करणार आहे त्याचा डेटा टाईप द्यायचा. आता माझी ऍव्हरेज सॅलरी येणार आहे. ऍव्हरेज सॅलरी साठी फंक्शन तयार करतोय, तो म्हणतो डेसिमल. क्लिअर आहे इथं? ओके. त्यानंतर आपलं काय असतं? बिगिन एंड. ठीक आहे. आता यामध्ये बिगिन आणि एंड मध्ये आपण सॉरी खाली काय येणार परत? डिलिमिटर सेमिकोलॉन. बिगिन आणि एंड मध्ये काय येतं? आपली क्वेरी येते, राईट? आता क्वेरी बघा, मला काय करायचंय? प्रत्येक एम्प्लॉईची ऍव्हरेज सॅलरी पाहिजे. इच एम्प्लॉईची काय क्वेरी येणार? सिलेक्ट ऍव्हरेज सॅलरी फ्रॉम सॅलरीज. त्यानंतर ओके, ग्रुप बाय काय करणार? एम्प्लॉय नंबर. ठीक आहे.
सो ग्रुप बाय एम्प्लॉय नंबर. त्यानंतर पण एक विसरताय तुम्ही, पॅरामीटर येते म्हणल्यावर व्हेअर कंडिशन आहे. मग ग्रुप बायच्या आधी काय येणार, व्हेअर EMP नंबर इज इक्वल टू P अंडरस्कोर EMP नंबर. इथं क्लिअर आहे सर्वांना. ग्रुप बाय करतोय मी EMP नंबरवर. यामध्ये काही डाऊट आहे का? आता फंक्शन काय करणार आहे, रिटर्न करत आहे. तर ते रिटर्न याची जी व्हॅल्यू येणार आहे, फॉर एक्झाम्पल याची ह्या क्वेरीची जी आन्सर येणार आहे, आउटपुट येणार आहे, ती व्हॅल्यू कशात तरी स्टोअर झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी व्हेरिएबल बनवावं लागेल, जसं आपण स्टोअर प्रोसिजर मध्ये बनवत होतो, सेट @ द रेट. ओके, सेम आता याच्यासाठी एक व्हेरिएबल, ते कसं बघा, डिक्लेअर कीवर्ड बनतं. डिक्लेअर करतोय व्हेरिएबलचं नाव V अंडरस्कोर ऍव्हरेज सॅलरी. याचा डेटा टाइप काय, सेम हा जो डेटा टाइप देऊ आपण तोच इथं, कारण की आपल्याला रिटर्न ही व्हॅल्यू करणार आहे, त्याचा डेटा टाइप आहे आणि तीच व्हॅल्यू मला याचं स्टोअर करायची. डेसिमल 10, सेमिकॉलन. ओके, डिक्लेअर केलं हे व्हेरिएबल आणि त्याचा डेटा टाइप दिला. त्यानंतर एक क्वेरी राईट केली, परत ह्या क्वेरी नंतर सेमिकॉलन दिलं. हो, एक व्हेरिएबल क्रिएट केला. आता त्याच्यात काहीच नाही, एम्प्टी तो व्हेरिएबल मध्ये काहीच मी स्टोअर नाही केलं. नाही, पण जर आपण तुम्ही एखादं नवीन व्हेरिएबल बनवताय, सपोज तुम्ही लॅपटॉपवर एक न्यू फोल्डर तयार केलं, त्या फोल्डर मध्ये फक्त फोल्डरला नाव दिलंय तुम्ही V ऍव्हरेज, पण त्या फोल्डर मध्ये काय आहे, बाय डिफॉल्ट काही नसतं ना. ओके, एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं, त्यानंतर क्वेरी राईट केली, जे माझा आन्सर मला जे पाहिजे ते क्वेरी राईट केली. आणि आता काय करायचंय, रिटर्न कशामध्ये, ऍव्हरेज सॅलरी. आता यामध्ये एक फरक बघा, इथं मी काय करतोय, रिटर्न सेल, आणि इथं काय कळतंय का, क्वेरी कळली, सिंटॅक्स कळलाय. बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये आपल्या 3 क्वेरी येत जाणार. पहिलं एक डिक्लेअरची येणार, त्याच्यानंतर सेमिकॉलन. दुसरी क्वेरी आपल्याला जे आन्सर पाहिजे, आउटपुट पाहिजे, ती क्वेरी येणार आपली सिलेक्टची. आणि त्यानंतर परत सेमिकॉलन. आणि थर्ड क्वेरी काय येणार, रिटर्न त्या व्हेरिएबलचं नाव, म्हणजे ती व्हॅल्यू मी रिटर्न करतोय त्या व्हेरिएबल मध्ये, आणि सेमिकॉलन. इथपर्यंत काही डाऊट आहे? सिंटॅक्स सगळा सेमच आहे, डिलिमिटर, क्रिएट फंक्शन. ओके, फंक्शन काय करतं, फक्त इनपुट पॅरामीटर घेतं. त्यामुळं फंक्शन फक्त इनपुट घेतं, तर जी व्हॅल्यू मला आउटपुट मध्ये येणार आहे ती काय करतं, फंक्शन नेहमी रिटर्न करतं. आणि फंक्शन नेहमी एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतं. आणि इथं बघा, ह्या क्वेरीचं आउटपुट काय येणार, एक सिंगल व्हॅल्यू येणार आहे, ऍव्हरेज सॅलरी. मी जो एम्प्लॉय नंबर टाकून इथं फॉर एक्झाम्पल 10,000 एक इनपुट दिलं, त्याची व्हॅल्यू एकच व्हॅल्यू असेल ना, 10,001 ची ऍव्हरेज सॅलरी एकच व्हॅल्यू येणार आहे का, मल्टिपल व्हॅल्यू येते, ती व्हॅल्यू याच्यात स्टोअर होईल. समजतंय का? इथं काय करतोय मी, मला जे आउटपुट पाहिजे मी ते म्हणलं रिटर्न्स, आणि त्याचा डेटा टाइप दिला. बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये मी काय केलंय, एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं, लास्टला त्याच व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू रिटर्न्स करतो. ओके, आता बघा, इथपर्यंत सिंटॅक्स क्लिअर आहे सगळा. आता मी फक्त एक शब्द, ओके, जर मी हा कीवर्ड राईट नाही करत, ठीक आहे, आणि क्वेरी रन करतोय, तर मला एक एरर, ओके सॉरी, आधी डेटाबेस सिलेक्ट करायचा. ओके, आता मी जर ही क्वेरी रन करतोय, तर आउट एरर बघा काय आहे, नॉट अलाउड टू रिटर्न अ रिझल्ट सेट फ्रॉम अ फंक्शन. ओके, इथं मी जर आता डिटर्मिनिस्टिक टाकतो, ओके, काहीतरी आपलं एक एक छोटीशी कुठेतरी मिस्टेक झाली, डिलिमिटर, येस, सिलेक्ट ऍव्हरेज सॅलरी इन टू कशात, व्ही ऍव्हरेज सॅलरी. सॉफ्टवेअरला कसं समजेल, राईट?
अशा वर्ड नव्हता राईट करत. ठीक आहे, डायरेक्ट रन करतोय. तर आता बघा एरर काय येतोय माझं, धिस फंक्शन हॅज नन ऑफ डिटर्मिनिस्टिक नो एसक्यूएल और आणखी एक काहीतरी रीड एसक्यूएल डेटा. ठीक आहे, सो फंक्शन साठी काय करावं लागतं, एक कीवर्ड यूज करावं लागतं मला. एक तर डिटर्मिनिस्टिक यूज करा, ह्या कीवर्डच्या जागा नाही तर नो एसक्यूएल यूज करा किंवा रीड एसक्यूएल डाटा. ओके, तिन्ही तिन्ही यूज नाही करत, तिन्ही पैकी एक कीवर्ड यूज करा. हे का बरं, की सॉफ्टवेअरला कळतं की हे फंक्शन आहे, तो त्यानुसार हे फंक्शन रीड करतो. सो कीवर्ड लक्षात आले, एक तर डिटर्मिनिस्टिक, नाहीतर नो एसक्यूएल, नो एसक्यूएल, और किंवा काय रीड एसक्यूएल डेटा. नो एसक्यूएल किंवा रीड एसक्यूएल डाटा किंवा डिटर्मिनिस्टिक. सो मी प्रेफर डिटर्मिनिस्टिक करतो. ठीक आहे, आता मी जर क्वेरी रन करतोय, झालंय क्वेरी रन. येस, माझं फंक्शन क्रिएट झालंय का बघायचंय. आता फंक्शन कुठे येणार, स्टोअर प्रोसिजर मध्ये प्रोसिजर. आता फंक्शन मध्ये तर काय का रिफ्रेश करतोय, बघा एक फंक्शन आलंय. येस, यामध्ये काय डाऊट. आता फंक्शनला कसं कॉल कर, मला याचं आउटपुट कसं दिसणार. आपण प्रोसिजरला कॉल करत होतो. ओके, तर फंक्शनला काय करणार, नाही. परत इथे एक आणखी एक फंक्शनला आपण कॉल कधी करत नाही. फंक्शनला काय करतो, डायरेक्ट सिलेक्ट एफ अंडरस्कोर, फंक्शनचं नाव काय, एफ अंडरस्कोर ऍव्हरेज सॅलरी, आणि ब्रॅकेट मध्ये इनपुट देणार. कोणत्या याचा ऍव्हरेज सॅलरी पाहिजे, 10,000 ची. आले. ओके, आता यावर क्वेश्चन कसा विचारतो. फर्स्ट क्वेश्चन तर हा झाला, स्टोअर प्रोसिजर आणि स्टोअर फंक्शन मध्ये काय डिफरन्स, काय डिफरन्स आहे. येस, स्टोअर प्रोसिजर मध्ये इन आणि आउट दोन्ही पॅरामीटर असतात. स्टोअर फंक्शन मध्ये काय असतं, फक्त इन पॅरामीटर असतं. बरोबर, प्रोसिजर आपल्याला व्हॅल्यू रिटर्न नाही करत, फंक्शन काय करतंय, व्हॅल्यू रिटर्न करतंय. हे बघा ना, आपण डायरेक्ट सिलेक्ट यूज करतो. राईट, त्यानंतर प्रोसिजरला आपल्याला कॉल करावं लागतं. फंक्शनला आपण कॉल करतोय का, फंक्शनला डायरेक्ट आपण काय करतोय, सिलेक्ट फंक्शन नेम, आणि त्यामध्ये पॅरामीटर देतो, इनपुट पॅरामीटर. कळतंय, त्यामुळे आधीच सांगितलं होतं, फंक्शन काय करतंय, फक्त इन पॅरामीटर घेते. फंक्शन नेहमी एक व्हॅल्यू रिटर्न करणार आहे, आणि फंक्शनला आपण कॉल करत नाही. फंक्शनला काय करतो आपण, डायरेक्ट सिलेक्ट. कळतंय का. मग आता यावर क्वेश्चन कसा विचारतील, डिफरन्स बिटवीन स्टोअर प्रोसिजर अँड स्टोअर फंक्शन. क्लिअर आहे. आणखी एक, तुम्ही सिलेक्ट मध्ये कधी ते स्टोअर प्रोसिजर यूज नाही करू शकत. आपण बघितलंय का, असं मी एक सिलेक्ट ची क्वेरी राईट करतोय सपोज. ओके, सिलेक्ट एम्प्लॉय नंबर कॉमा, आणि इथं सिलेक्ट मध्ये मीच स्टोअर प्रोसिजरचं नाव घेतलंय. नाही, आपण तिथं व्हेरिएबलचं नाव घेतलं होतं. इथं आपण काय करू शकतो, फंक्शन आहे, मी डायरेक्ट फंक्शनचं नाव घेऊ शकतो. सिलेक्ट एफ अंडरस्कोर ऍव्हरेज सॅलरी, हे डायरेक्ट मी इथं फंक्शनचं नाव घेऊ शकतो. कळतंय. सो फंक्शन काय आपण सिलेक्ट मध्ये यूज करू शकतो, सिलेक्ट स्टेटमेंट मध्ये. स्टोअर प्रोसिजर करू शकतो का. आउटपुट कळलंय कसं येतं याचं, एक व्हॅल्यू रिटर्न करते, ती व्हॅल्यू कोणत्या व्हेरिएबल मध्ये, ह्या व्हेरिएबल मध्ये त्यांनी रिटर्न केली. आता सपोज मला फर्दर काहीतरी कॅल्क्युलेशन करायचे असेल, याची व्हॅल्यू किती आहे, याची व्हॅल्यू किती येते बघ. डायरेक्ट मी काय करतोय, कॉल नाही करते, मला ते डायरेक्ट आउटपुट देतंय. समजतंय का. एकदा सिंटॅक्स बघा काय, सेम सिंटॅक्स, डिलिमिटर डिलिमिटर, क्रिएट फंक्शन, बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये क्वेरी येणार. फक्त याच्यात काय, 3 क्वेरी, एक डिक्लेअर करावं लागतं व्हेरिएबल त्याचा डेटा टाइप, 2 आपली जी क्वेरी असेल, जे आउटपुट पाहिजे ती क्वेरी, आणि 3 त्या व्हेरिएबल मध्ये ती व्हॅल्यू रिटर्न करायची. आणि इथं रिटर्न यूज करतो, इथं रिटर्न आपल्याला जे डेसिमल हे पाहिजे, आउटपुट जे येणार आहे ते. ठीक आहे. क्लिअर आहे इथं सर्वांना. एक फंक्शन वरती एक एक्झाम्पल देतो, ट्राय करता.
आणले की असं तुम्ही म्हणजे आम्हाला क्लिअर होऊन जाईल. हो नाही मी घेणारच आहे. मी फक्त एक क्वेश्चन देतो, तुम्ही ट्राय करा. जमत असेल तर ठीक आहे, नाही तर आपण परत बघू आणि मग त्यानंतर परत एक ओके. क्वेश्चन देतो. ओके, काय करायचंय की मी इनपुट मध्ये माझा ईएमपी नंबर देणार आहे. ओके, किंवा इनपुट मध्ये असं समजा मी फर्स्ट नेम लास्ट नेम देतोय आणि मला रिटर्न मध्ये काय पाहिजे, रिटर्न्स मध्ये मी ज्याचं इनपुटला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम दिलं, मला त्याची टोटल सॅलरी इनपुट मध्ये पाहिजे. एकदम सिंपल क्वेश्चन. सिंटॅक्स सेम आहे. सिंटॅक्स कशाला बघता, सिंटॅक्स काय क्रिएट फंक्शन सेम आहे ना. डिलिमिटर लिहून घ्या आधी, खाली डिलिमिटर क्रिएट फंक्शनची लाईन करा, इनपुट घेतो पॅरामीटर आणि रिटर्न. एक कीवर्ड फक्त एक्स्ट्रा राहायचं डिटर्मिनिस्टिक, बाकी बिगिन आणि एंड तर तुम्हाला माहिती आहे. इनपुट मध्ये काय आहे, फर्स्ट नेम लास्ट नेम इनपुट, रिटर्न मध्ये टोटल सॅलरी. यस आकाश, जमतंय का? आकांक्षा ट्राय करताय? हो सर, करतोय ट्राय सर. ओके, इथं काय येणार आहे मला आकाश इथं सांगा. इनपुट मध्ये काय येणार, जे पॅरामीटर आहे तिथं काय येणार, फर्स्ट नेम अँड लास्ट नेम, त्यांचं डेटा फर्स्ट नेम आणि लास्ट नेम व्हेअर येणार टाइप. तुमचं डेटा टाईप. ओके, रिटर्न मध्ये डेसिमलच ठेवा, डेसिमलच. राईट.
हा कीवर्ड तसा डिटर्मिनसी, बिगिन एंड आणि हे डिलिमिटर तसंच येणार. यामध्ये काय क्वेरी, इथं परत हे तसंच येणार. डिक्लेअर फक्त याचं नाव चेंज करा, तुम्हाला जे पाहिजे ते टाका, हे सेम तसं येणार. फक्त ही थोडी क्वेरी चेंज होईल, बाकी रिटर्न हा तसंच राहणार. आता माझं काय, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम इनपुट देतोय आणि मला पाहिजे काय आउटपुट मध्ये, टोटल सॅलरी पाहिजे, म्हणजे सम सॅलरी होणार. पण मी इनपुट काय देतोय, फर्स्ट नेम लास्ट नेम, ते कशात आहे, एम्प्लॉईज टेबल मध्ये, आणि सॅलरी सॅलरीज टेबल मध्ये. मग इथं काय होणार, जॉईंट यूज होणार. आणि पॅरामीटर इथे किती आहे, इनपुटचे 2 आहे, फर्स्ट आणि लास्ट नेम. सो व्हेअर मध्ये पण किती कंडिशन आहे, 2. ही मधली क्वेरी आहे सर ही, बरोबर. बरोबर आहे आकाश. ही तुमची ती बिगिन आणि एंड मधली क्वेरी येणार, राईट. बिगिन आणि एंड मध्ये, हो. याला काय करत जा ना आकाश, म्हणजे तुम्ही आता जे पॅरामीटर इथं बघा, फर्स्ट नेम लास्ट नेम दिले ना, त्याला पी अंडरस्कोर फर्स्ट नेम लास्ट नेम घेतलं, म्हणजे तुमचं पण कन्फ्युजन नाही होणार आणि ज्याला तुम्ही दाखवताय त्याला पण समजेल लगेच. कारण की इथं बघा, फर्स्ट नेम तुम्ही नाव घेताय, फर्स्ट नेम आपल्याकडे कॉलम पण, सो ते पॅरामीटर आहेत, म्हणून मी काय करतो, पी अंडरस्कोर फर्स्ट नेम, पी अंडरस्कोर लास्ट नेम असं घ्यायचं. पण यामध्ये आता आकाश तुम्हाला एक, ह्या क्वेरी मध्ये जॉईन यूज करावं लागेल. ही जी तुम्ही क्वेरी राईट केली, यामध्ये बघा, टोटल ऑफ सम सॅलरी घेताय, पण आणि फ्रॉम एम्प्लॉईज टेबल म्हणले तुम्ही, पण एम्प्लॉय टेबल मध्ये सॅलरी आहे का आपली, नाही. मग फ्रॉम एम्प्लॉईज ई जॉईन सॅलरीज यस, आणि कोणत्या बेसिसवर जॉईन करणार, ऑन ई डॉट ईएमपी इज इक्वल टू यस डॉट ईएमपी नंबर. ओके, चला लक्ष द्या तुम्ही. मी परत तुम्हाला एक क्वेश्चन देतो, नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा, ठीक आहे. आता लक्ष द्या. क्वेश्चन काय होता, मला प्रत्येक, मी इनपुट मध्ये फर्स्ट नेम आणि लास्ट नेम देणार, त्याची सॅलरी मला टोटल सॅलरी स्टोअर करायची. हा सेम क्वेश्चन आपण स्टोअर प्रोसिजर मध्ये पण घेतलेला, ठीक आहे. स्टार्टिंग काय, डिलिमिटर $, त्यानंतर क्रिएट फंक्शन, फंक्शन नेम एफ अंडरस्कोर टोटल सॅलरी, ठीक आहे. ब्रॅकेट मध्ये पॅरामीटर पी अंडरस्कोर फर्स्ट नेम. इन राईट नाही करायचं, कारण की, का बरं राईट नाही करायचं, यस, फंक्शन क्रिएट करतोय म्हणल्यावर ऑब्वियस आहे की फक्त इन पॅरामीटर असणार. ओके, ओके. त्यानंतर रिटर्न्स, ओके. आता काय येणार आपलं, बिगिन एंड डिलिमिटर सेमीकॉलन अँड डिटर्मिनेस्ट, ठीक आहे. हा तर सिंटॅक्स झाला एवढं. तर आता काय राहिले, 3 क्वेरी राईट करणार इथं आपण. 3 मधली पहिली कोणती आहे, डिक्लेअर व्हेरिएबल. ओके, डिक्लेअर व्हेरिएबलचं नाव व्ही अंडरस्कोर टोटल सॅलरी करतो. ओके, याचा रेसिमल सेमीकॉलन, एक क्वेरी झाली. नेक्स्ट, आपल्याला जी क्वेरी पाहिजे ती आपण लिहिणार, राईट. आउटपुट मध्ये काय पाहिजे, सिलेक्ट सम सॅलरी पाहिजे मग, आणि ती कशात स्टोअर झाली पाहिजे, इनटू व्ही टोटल सॅलरी, ठीक आहे. फ्रॉम एम्प्लॉईज ई जॉईन सॅलरीज. मी नुसतं इथं सॅलरीज घेऊ शकत होतो, पण मी इनपुट काय देतोय, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम, ते तर एम्प्लॉय टेबल मध्ये, म्हणून जॉईन करतोय. येस, ऑन कोणत्या बेसिसवर जॉईन करतोय, ई डॉट ईएमपी नंबर इज इक्वल टू यस डॉट ईएमपी नंबर. इथपर्यंत क्लिअर आहे. मग व्हेअरची कंडिशन, व्हेअर मध्ये काय येणार, ई डॉट फर्स्ट नेम इज इक्वल टू काय, पी अंडरस्कोर फर्स्ट नेम अँड ई डॉट लास्ट नेम इज इक्वल टू पी अंडरस्कोर लास्ट नेम. हे क्लिअर आहे, यामध्ये काही डाऊट. आणि लास्टला काय येणार, ग्रुप बाय, कोणत्या बेसिसवर ग्रुप बाय होणार,
येस का ग्रुप बाय नाही केलं तरी चालत. पर्टिक्युलर कॉल करतोय. फॉर एक्झाम्पल आता मी फर्स्ट नेम आणि लास्ट नेम पार्ट ऑफ बम फूड टाकतोय, त्यासाठी मल्टिपल रेकॉर्ड असतील. त्यासाठी मल्टिपल रेकॉर्ड असतील. तर चालेल का ग्रुप बाय नाही केलं. त्यानंतर ही दुसरी क्वेरी झाली. ठीक आहे, आपण बघू चालतं का ग्रुप बाय केलं नाही का. दुसरी क्वेरी आली. तिसरी क्वेरी काय, रिटर्न काय व्हेरिएबलचं नाव. ठीक आहे, बाकी आज आणखी काय आहे का याच्यात. झाली क्वेरी कंप्लीट. आता क्वेरी रन करतो. रन झाली, इथं रिफ्रेश करतोय. येस, माझं दिसतंय इथं टोटल सॅलरी. आता त्याला कसं बघायचं आउटपुट, कॉल करायचं का सिलेक्ट करायचं. ओके, सिलेक्ट एफ अंडरस्कोर टोटल सॅलरी आणि काय इनपुट फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. म्हणजे इनपुट दोन येणार. इनपुटला इथं मी फर्स्ट कोणतं मेन्शन केलंय, फर्स्ट नेम. सो माझं पहिल्यांदा फर्स्ट नेमच आला पाहिजे. जर मी मेन्शन करताना पहिले लास्ट नेम घेतलं असतं इथं, तर इथं लास्ट नेम आला असतं. ओके कॉलमचं नाव ठीक आहे. आणखी कुठं आहे का कॉलम. ठीक आहे. ओके, आलंय आउटपुट. आता आउटपुट का आलं, मी जर ग्रुप बाय तर ग्रुप बाय यूज न करता. आता काय होतंय बघ, फर्स्ट काय एक्झिक्यूट काय होतं फर्स्ट आपला क्वेरीत, मला ते सांग. क्वेरीची एक्झिक्युशन सिक्वेन्स काय, फ्रॉम एक्झिक्यूट होणार, फ्रॉम एम्प्लॉईज जॉईन सॅलरीज हे एक्झिक्यूट होणार. त्यानंतर व्हेअर कंडिशन एक्झिक्यूट होणार. राईट, व्हेअर नंतर ग्रुप बाय होणार. पण इथं बघा, व्हेअर पर्यंत इथं काय होतंय मग, मी जे इनपुट देतोय पार्ट बंफोर्ड, त्याच्या सपोज 5-6 रोज असतील, ते येतील आणि मी सम करतोय, मग तो त्याचीच सम करेल ना 5-6 रोज. सो ग्रुप बाय नाही केलं मी तरी चालतंय इथं. कळतंय का. ओके, इनपुट पॅरामीटर मी किती दिले, 2. का बरं, कारण की माझे इथं 2 आहे, फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. राईट, आणि सिक्वेन्स पण कशी, आधी फर्स्ट नेम होतं म्हणून मी आधी इथं फर्स्ट नेम मेन्शन केलं, नंतर लास्ट नेम येतं लास्ट नेम केलं. सेमच आउटपुट आहे. ओके, आता क्लिअर आहे का आकाश. क्वेरी कशी राईट करायची, आधी स्ट्रक्चर राईट करून घ्यायचं फक्त. डिलिमिटर, त्यानंतर क्रिएट फंक्शन, त्यानंतर बिगिन एंड, ते डिटर्मिनिस्टिक, खाली पण डिलिमिटर. त्यानंतर आपल्या 3 क्वेरी. एवढं लक्षात ठेवायचं, फंक्शन मध्ये 3 क्वेरी. फर्स्ट व्हेरिएबल डिक्लेअर करायचे, दुसरं आपल्याला जे आउटपुट पाहिजे ती क्वेरी, आणि ते रिटर्न, लास्टची रिटर्नची क्वेरी. आता करताय तुम्ही सॉल्व. ओके, आता एक क्वेश्चन देतो मी. क्वेश्चन असा आहे मला, ठीक आहे, इनपुट मध्ये मी ईएमपी नंबर देतोय. आणि मला रिटर्न मध्ये काय पाहिजे, त्या एम्प्लॉयची मॅक्स सॅलरी पाहिजे, मॅक्सिमम सॅलरी. सपोज मी इथं जर इनपुट 10,001 दिलं, तर 10,001 ची मॅक्सिमम सॅलरी काय मला ते फाइंड करायचं. सिंपल आहे, त्याच्यात काय. येस, फॉर एक्झाम्पल इथं बघा,
सपोज आता इनपुट काय आपला ईएमपी नंबर आहे. मी जर ईएमपी नंबर इनपुट टाकतोय आणि ऑब्विसली सॅलरी फाइंड करायची, तुम्ही सॅलरी टेबल यूज करणार. तर मी जर 10,000 एक इनपुट दिलं तर 10,001 मध्ये एवढे रेकॉर्ड. मला काय पाहिजे, मॅक्स सॅलरी. याच्यापैकी जी मॅक्स सॅलरी तीच दिसली पाहिजे. ठीक आहे, त्या एम्प्लॉईची. कळतंय, क्वेश्चन कळाला? मी नाही करत आहे का solve? इंडेक्सेस राहिला ना का, बघितलं नाही? राहिला ना इंडेक्सेस. एक मिनिट इकडे लक्ष द्या सर्वजण. तुम्ही आपली आता ही क्वेरी बघा. यामध्ये आपण काय करतोय, व्हेअर यूज केला, जॉईन पण यूज केला, ऍग्रीगेट फंक्शन केलं यूज, अँड ऑपरेटर केलं यूज. आता हे आठवतंय का, आपण प्रत्येक एका लेक्चर मध्ये आपण ऍड ऑपरेटर आणि ऑर ऑपरेटर बघितलं. दुसऱ्या दिवशी नंतर व्हेअर बघितलं होतं. नंतर आपण ऍग्रीगेट फंक्शन बघितले. नंतर जॉईन. हा सगळं एक सेपरेट सेपरेट टॉपिक बघितलं होतं. पण आपण यूज कसं करतोय, कंबाईनली सगळं यूज करतोय. आता याच्यात हॅव्हिंग साठी कंडिशन नाही, पण ती असते तर आपण हॅव्हिंग पण यूज केलं असतं. राईट. सो आपण जे आधी शिकलोय तेच यूज करतोय, फक्त काय करतोय, सगळं कंबाईन करून एकत्र यूज करतोय. ओके. आणि ऍट द एंड तसंच आहे, तुम्हाला असं नाही इंटरव्ह्यूवर म्हणून व्हेअर वर मी क्वेश्चन विचारणार आहे, तो क्वेश्चन करा, असं नसतं. डायरेक्ट तो क्वेश्चन विचारून मग तुम्हाला ठरवायचं त्यामध्ये व्हेअर यूज होणार, हॅव्हिंग यूज होणार, अँड ऑर कोणतं ऑपरेटर यूज होणार. ठीक आहे.
आकाश क्वेरी रन झाली आहे तुमची? माझ्या ते एसक्यूएलचा प्रॉब्लेम आहे ना, त्यामुळे रन नाही होती. ओके, डेटाचा इश्यू होता ना, ह्याला पडतो ते. ठीक आहे बरोबर आहे. फक्त काय करत जा ना, जसं मी सांगितलं ते व्हेरिएबलचे नाव बघा. इथं काय केलं तुम्ही, क्रिएट फंक्शन मॅक्स सॅलरी नावाचं एक फंक्शन क्रिएट केलं. हो. ठीक आहे. आणि सेम काय केलं, परत डिक्लेअर एक व्हेरिएबल केलं मॅक्स सॅलरी. परत इथं आपण सिलेक्ट मॅक्स सॅलरी, त्याला इनटू मॅक्स सॅलरी. असं खूप वेळा मॅक्स सॅलरी म्हणून थोडं नाव थोडे चेंज करायचं. ओके, ओके बाकी ओके. बरोबर आहे. आणि इथं फक्त एक मिस्टेक झाली, ईएमपी नंबरला तुम्ही डेटा टाईप व्हेरचर घेतला, इथं इंट पाहिजे. ओके, बाकी सगळं ओके, बरोबर. येस, ओके आकांक्षा चालेल सर. तुम्ही करताय का? चालेल. येस. येस सर. आपण बघू एकदा कसं सॉल्व्ह करायची ही क्वेरी. ठीक आहे. काय बघ, स्टार्टिंग काय, डिटर्मिनेस सॉरी डिलिमिटर, राईट, $, त्यानंतर क्रिएट फंक्शन, फंक्शनचं नाव, इनपुट मध्ये काय, ईएमपी नंबर इन, आणि आउटपुट मध्ये माझं काय येणार आहे, डेसिमल 10,2. हे काय माझं रिटर्न. ओके, देन बिगिन एंड, यामध्ये तीन क्वेरीज येणार बिगिन एंड मध्ये. फर्स्ट डिक्लेअर व्ही मॅक्स सॅलरी. ओके, याचा डेटा टाईप, नंतर सेमीकॉलन. एक क्वेरी झाली. सेकंड क्वेरी काय, मॅक्स सॅलरी इनटू, ओके, फ्रॉम सॅलरीज वेअर राईट. हे क्लिअर आहे. एकच इनपुट आहे म्हणून वेअर मध्ये एक कंडिशन आहे. ठीक आहे. त्यानंतर ग्रुप बाय, ओके, किंवा ग्रुप बाय नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. यानंतर सेमीकॉलन, नंतर रिटर्न मध्ये काय, ही अंडरस्कोर मॅक्स सॅलरी, सेमीकॉलन. 3 क्वेरी झाल्या, राईट. आणि इथे एक वर्ड डिटर्मिनिस्टिक. ओके, आता मी क्वेरी रन करतोय. ओके, क्वेरी रन झाली. क्वेरीचं आउटपुट कसं बघायचं, कॉल करायचं, सिलेक्ट एफ अंडरस्कोर मॅक्स सॅलरी. ओके, काय चुकलंय सांगा. यस, कुणी सांगताय का? बरोबर, राईट. यामध्ये इनपुट पॅरामीटर दिलंय का? ओके, आता काय आउटपुट एरर आहे, पी ईएमपी नंबर नाही. सो आपण इथं पी मेन्शन नाही केलं. ओके, आणि आपण इथं खाली पी घेतला होता. आता क्लिअर आहे? येस, समजतंय? काय डाऊट आहे याच्यात, फंक्शन कसं करतोय? सो एक क्वेश्चन देतो मी, तो सॉल्व्ह करायचं ट्राय करा. होमवर्क घ्या, नाही तर आता इथं सॉल्व्ह करा. कसं करता? इक्वेरीज, हॅलो सर.
येस, बोला बोला. ही आता जी ती तुम्ही टोटल सम सॅलरी वाली क्वेरी, सॉरी, आवाज येत नाही तुमचा. एक काय म्हणताय? ही जी आता जर तुम्ही लेटेस्ट क्वेश्चन घेतला ना तो, आत्ताचा क्वेश्चन का? हा मॅक्स सॅलरी वाला, ओके. तो आणि त्याच्यावरचा क्वेश्चन सेमच आहे, फक्त एम्प्लॉई नंबर आपण हे केलेलं आहे ना, ऍव्हरेज आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मॅक्स आहे. हो बरोबर. हा पण तेच वरच्या ह्याच्यात काय रेफरन्स होतं, घेऊन फर्स्ट नेम आणि लास्ट नेम इनपुट होतं म्हणून जॉईन केलं आपण. जॉईन केलं होतं. येस. येस, बाकी काही डिफरन्स नाही त्यामध्ये. नाही. हा पण आता मी जो क्वेश्चन देतोय ना, तो एकदा बघा. मला काय फाइंड करायचं, मी इनपुट मध्ये काय देणार आहे एक लक्ष द्या. थोडा अवघड क्वेश्चन आहे, जमलं तर सॉल्व्ह करायचं ट्राय करा. ठीक आहे. इनपुट मध्ये मी फर्स्ट नेम देणार आणि लास्ट नेम इनपुट मध्ये देणार. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. इनपुट मध्ये देतोय म्हणल्यावर ते इथं येणार व्हॅल्यू, व्हेअर कॅर घेणार त्याचा डेटा टाइप. ठीक आहे, मला रिटर्न मध्ये काय पाहिजे, मला रिटर्न मध्ये पाहिजे, मी जे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम इनपुट देतोय, मला त्या एम्प्लॉयची लेटेस्ट सॅलरी पाहिजे. मॅक्स सॅलरी नाही म्हणत आहे मी, मला लेटेस्ट सॅलरी पाहिजे. कारण की असं नाहीये की दरवर्षी सॅलरी इन्क्रीजच होती. जर एखाद्या एम्प्लॉयला त्याच्या परफॉर्मन्स बेसिसवर हायर केलेलं असेल, तर त्यांनी एक वर्ष थोडं कमी काम केलं असेल, ठीक आहे, सॅलरी त्याची कमी होऊ शकते. राईट. मला लेटेस्ट सॅलरी फाइंड करायची. मग आता तो तुमच्या ह्याच्यावर आहे, तुम्ही लेटेस्ट क्वेरी तर तुम्ही सगळी लिहिता, सिंटॅक्स तुम्हाला माहिती. ओके, डिक्लेअर पण करता आणि रिटर्न पण करता. पण टास्क काय, लेटेस्ट सॅलरी, हे कसं फाइंड करणार? ओके, येस, करताय सॉल्व आताच. थोडा विचार करा, आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करा कसं आहे. ठीक आहे, आपण नुसतं म्हणजे जेवढं शिकलोय तसं नाही, पण हा, जे शिकलोय त्याच्यावरच क्वेश्चन आहे, असं काही नाही की वेगळं काही बघतोय. पण थोडं विचार आहे, आउट ऑफ द बॉक्स जाऊन करा, कळल म्हणजे काय तुम्ही किती विचार करताय. ओके, प्रॉब्लेमला कसं समजून घेताय. येस, सपोज मी 2010 पासून जॉब करतोय. 10 मध्ये माझी सॅलरी 50,000 होती, 11 मध्ये 52,000, 12 मध्ये 53,000 झाली आणि 14 मध्ये माझी परत 51,000 झाली, कमी झाली. मग माझी लेटेस्ट सॅलरी कोणती आहे, 14ची. तर 14ची मला सॅलरी पाहिजे, माझी 51,000. मग त्यासाठी मॅक्स नाही वापरू शकत, मॅक्स म्हणल्यावर ती माझी 53,000. लेटेस्ट सॅलरी पाहिजे. मला नाही माहिती तुम्ही कशावर मॅक्स वापरणार, कसं करणार, तुमच्या ह्याच्यावर आहे. लेटेस्ट सॅलरी कसं फाइंड करणार. बाकी तर तुम्ही राईट करू शकता, इनपुट काय आहे तुम्ही ह्याच क्वेरीत कॉपी पेस्ट करता, इथे इनपुट करता आणि वेअर कॅर लेटेस्ट सॅलरी फाइंड करता. ओके, ऑर्डर बाय फंक्शन ऑन डेट. ठीक आहे, मग ते कसं यूज करणार आकाश? सपोज मी डेट वर जर ऑर्डर बाय यूज करतोय तर काय होईल? ऑर्डर बाय लेटेस्ट मी वाला डेट, जे आपण म्हणजे काय म्हणतात पण त्याला, पण एक असेंडिंग किंवा लक्षात घ्या डिसेंडिंग. आकाश, सपोज आपण ऑर्डर बाय करतोय. ओके, ऑर्डर बायने हा काय होणार आहे, डेट हा कॉलम फक्त
फिल्टर आउट होतं. फिल्टर कसं होतं, फिल्टर आउट नाही, सॉरी, अरेंज होतं. एक तर असेंडिंगने ऑर्डरने अरेंज होईल, डिसेंडिंगने होईल. हा, असेंडिंग किंवा डिसेंडिंगनी. ओके, मग त्यानंतर काय करणार आपण? मला करंट सॅलरी पाहिजे. ते ऑर्डर बायने कसं होणार? ऑर्डर बाय तर फक्त आपलं जे आउटपुट येईल त्याला ऑर्डर बाय करू शकतं, किंवा तुम्हाला एखाद्या कॉलमला ऑर्डर बाय करायचंय. हा, जर लिमिट तुम्हाला सेट इथं करून सर. फंक्शन क्रिएट नसतं करायचं, आणि तुम्हाला जर नुसतं विचारलं असतं मी, मला फक्त एम्प्लॉईची सॅलरी द्या, लेटेस्ट सॅलरी, तर ठीक आहे, तेव्हा ठीक होतं की ऑर्डर बाय केलं असतं डेटवर, आणि तुम्ही जी रो आउटपुट येते त्यामधली फक्त पहिली रो डिसेंडिंगने ऑर्डर बाय करायचं, आणि जी पहिली रो येते ती रो माझं आउटपुट असेल. पहिली रो लिमिट दाखवण्यासाठी सेट फक्त करून. काय, लिमिट 1 घेणार. पण इथं फंक्शन मध्ये तुम्ही नाही करू शकत. येस, आकाश तुमचं बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही असं म्हणताय, सिलेक्ट आपण डिसेंडिंगनी स्टार सेट करून त्याची फ्रॉम, लिमिट एकच सेट केली तर. येस, बघा ना, सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज. ओके. हा, त्यानंतर ऑर्डर बाय फ्रॉम डेट फ्रॉम डेट डिसेंडिंग अँड लिमिट डिसेंडिंग 1. 1. राईट, ही माझी हा, लेटेस्ट सॅलरी आली. पण यामध्ये आता मी सपोज व्हेअर कंडिशन देतो, व्हेअर EMP नंबर इज इक्वल टू 10,001. ओके, ही त्याची लेटेस्ट सॅलरी. पण हे हा. फंक्शन मध्ये तुम्ही कसं टाकणार? फंक्शन मध्ये मला फक्त सॅलरी पाहिजे, मग ठीक आहे, मी इथं सॅलरी घेणार. ओके, आली माझी सॅलरी लेटेस्ट. हे फंक्शन मध्ये कसं करणार? ओके, ठीक आहे, हा क्वेश्चन होमवर्कला घ्या. ओके, ट्राय करा सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, आता क्वेरी तर दिली इथं लिहून, आता फक्त तुम्हाला हीच क्वेरी कशी तुम्ही याच्यात यूज करताय ते इम्पॉर्टंट. व्हेरिएबल कसं डिक्लेअर करताय याने सॉल्व्ह करून बघा, नाही तर आणखी एक माझ्याकडे मेथड आहे, आपण तेही बघू. ठीक आहे. सो आता जर एक्सप्लेन करायला गेलो तर ठीक आहे, 15-20 मिनिटं त्याच्यात जातील.